शादी आएगी, ना सोना काम आएगा, ना चांदी काम आएगी। कितना कमा लोगे? जाने के बाद पुटली बांध कर लेके जाओगे। कितना भी कमाया तो आखिरी दिन माथे पर 1 रुपया ही लगाना पड़ता है। 1 रुपए से ज्यादा लोग पैसा लगाने वाले। कमाओ नहीं, कौन कहता नहीं कमाओ, बिल्कुल कमाओ। इतना मत कमाओ कि मरते समय आपके बेटे डॉक्टर को बुलाने के बजाय किसी वकील को बुला ले। लगाओ अंगूठा, प्रॉपर्टी का हिसाब चले। कमाना हो तो ऐसा धन कमा लो जो कभी खत्म होने वाला। और वो धन क्या है? वो नाम धन है। वो धन क्या है? वो प्रेम धन है। वो धन क्या है? वो राम धन है। वो धन क्या है? वो गोरख धन है। वो धन क्या है? वो नाथ धन है। और आप लोगों ने कमाया है। 12 वर्ष अशाश्वत असलेल्या तथ्यहीन असलेल्या प्रकरणामध्ये भर्तरीनाथ महाराज खितपत पडतात। 12 वर्ष। थोड़ी कथा बदल होते। अब आ रहे हैं मेरे गोरख बाबा, जाते जाते आएंगे और आशीर्वाद देके जाएंगे। आता येणार आहेत गोरखनाथ महाराज। नाही, तिकडून नाही, इकडून। आपल्या गुरूंची इच्छा होती मच्छिंद्रनाथांची की अन्नदान करावं, साधू संतांना भोजन द्यावं। सोन्याच्या विटेचं प्रकरण आपण कथा ऐकली मागच्या वर्षी, डर गया पीछे। सगळ्या साधू संतांना भोजन करून दिल्यानंतर आता गोरक्षनाथ महाराज तीर्थाटनासाठी निघाले। पुढे दत्तात्रयांची आणि त्यांची भेट झाली। आणि दत्तात्रयांची आणि गोरक्षनाथ महाराजांची भेट झाल्यामुळे भगवान दत्तात्रयांनी संकेत केला की माझा एक शिष्य आहे ज्याचं नाव भर्तरी आहे, आणि त्याची सगळी कथा सांगितली। तरी तया हरीं तरी तया बोला सिजाण, दिवस लोटून गेले पूर्ण। मग जन्मापासून सकळ कथन भर्तरीच्या सांगितले। जन्मकथा सांगितली सगळी, कसा जन्म झाला भर्तरीच्या पात्रातून। मी बोललो ना काल, भर्तरी आणि अगस्ती हे एकाच ठिकाणाहून एकाच रेतापासून उत्पन्न झालेले। भर्तरी आणि अगस्ती हे सख्खे भाऊ आहेत तसे नात्याने। सूर्याचं रेतस्खलन झालं, एक भर्तरी पात्रामध्ये पडलं आणि दुसरं घटामध्ये पडलं। घटापासून अगस्ती झाले आणि भर्तरीपासून भर्तरीनाथ झाले। अगस्ती कोण? ज्यांनी समुद्र पिण्याचं धाडस ठेवलं ते। म्हणून आपल्याकडे काही शब्द आहेत पहा प्रचलित। एखाद्या मोठा प्रयत्न जर करायचा असेल ना तर त्या प्रयत्नाला भगीरथ प्रयत्न म्हणतात। ऐकलंय तुम्ही शब्द? मोठा भगीरथ प्रयत्न करून त्याने ते साध्य केलं म्हणतात। भगीरथ प्रयत्न म्हणजे काय? सूर्यवंशामध्ये जन्माला आलेला भगीरथ नावाचा राजा आपले पूर्वज मुक्त व्हावेत या हेतून त्यानं स्वर्गातून गंगा खाली आणली। म्हणजे भगवान शंकराच्या जटेमध्ये गंगा गेली ना, आणि जटाधारी म्हटलं ना महादेवाला, त्याचं कारण असं आहे की ती गंगा जर स्वर्गातून खाली येणार असेल, गंगेने होकार दिला, पण ती खाली आल्यानंतर जर जमिनीवर पडली तर तिच्या धारेचा प्रवाह एवढा सतेज असणार की तो पूर्णतः या महिमंडलाला, भूमीला भेदून खाली पाताळामध्ये निघून जाईल। म्हणून भगवान शंकरांनी गंगा आपल्या डोक्यावर धारण केलेली अगोदर, आणि मग डोक्यातून ती परत खाली पडली, म्हणून तिला जटाशंकरी असं एक नाव आहे गंगेला, जटाशंकरी। त्यांनी त्या भगीरथानं ती गंगा आणली। असे काही नाव आहेत आपल्याकडे। तसं अगस्ती या जगात अशक्य काहीच नाही या गोष्टीची जाणीव करून देणार एक पात्र आहे की मनात आलं तर समुद्रही पिल्या जाऊ शकतो, पिता येऊ शकतो, या अगस्तीने दाखवून दिला। सगळी कथा सांगितली। समुच्चय गोष्ट ऐकून कथन मान तू कवी गोरक्षनंदन, म्हणे महाराजा तव कृपेन
कार्य सत्य करी नहीं। तव आज्ञा या परी माते असता, मग भरतरी लोहा ते आणि न कनकलता। हे अशक्य नसे माते वार्ता, अर्थ घडला सहजची। काही कठीण नाही ते, मी जातो आता भरतरीला नीट करतो। म्हणून गोरक्षनाथ महाराज निघाले आणि आता गोरक्षनाथ महाराजांचं आगमन अवंती नगरात होतंय। स्वागतार्थ सगळे जयघोष करा। गुरु गोरक्षनाथ महाराज की बोलिए, शिवयोगी गोरक्षनाथ महाराज की जय। आले बर का गोरक्षनाथ, ते आले पण आता कथा संपणार आहे। आणि गोरक्षनाथ कथा आल्याशिवाय कथा पूर्ण कशी होईल? 29व्या अध्यायात आहे बर का आपण आज, बर का बाबा सगळी वारकरी मंडळी जुनी। ते असं होतं, मी जरा तरुणांशी संवाद साधतो, तुम्हाला वाटतं आमच्याकडे पाहतच नाही, तुमच्यामुळे तर कार्यक्रम उभा आहे। कार्यक्रम करण्यासाठी 3 गोष्टीची गरज असते, म्हाताऱ्या माणसाचा सल्ला, तरुणाचा हल्ला आणि गरीब श्रीमंताचा गल्ला। तुमचा सल्ला आहे, आमच्या तरुण मुलांचा हल्ला आहे आणि तुमच्या सगळ्यांचा गल्ला आहे, म्हणून कार्यक्रम उभा आहे। आणि तुमचा जर सहभाग म्हणजे तुमचं जर सहकार्य नसतं तर तुम्ही आज या मंडपात असते का? तुमची उपस्थितीच सगळं काही सांगून जाते। तुमच्या सहकार्यानं, तुमच्या प्रेरणेनं हा कार्यक्रम उभा राहिलेला आहे आणि तुमचं प्रेम आहे। म्हणून मला तुमच्याबद्दल प्रचंड नितांत जो आदर आहे तुमच्या प्रति माझा, की ही जुनी मंडळी वार्धक्य दशेला प्राप्त झालेली आहेत, गुडघ्याचे त्रास असतील, मणक्याचे त्रास असतील, पण तरी 2.5-3 तास अगदी स्तब्ध। मला नाही कधी आठवलं, कारण म्हाताऱ्या माणसांना युरिन लघवीचा प्रॉब्लेम असतो जास्त, त्यांना जास्त वेळ बसता येत नाही एका ठिकाणी। पण मी बघतोय गेल्या 4 वर्षापासून एकही जण वयोवृद्ध व्यक्ती हा यांच्या खोळी खराब व्हायले जाते ना, या वयातच पुन्हा। तरी आज 2 जण बसले वाटतं तुम्ही त्यांच्यात, आहे की नाही? अहो एवढे वयोवृद्ध माणसं, महाराज अतुलजी बघितलंय का तुम्ही कधी कोणाला उठताना विष्णू? बिलकुल नाही। तसा कोणाला त्रास असेल तर जा बरं का, मी म्हणतो। पण ही तुमची श्रद्धा आहे, हा तुमचा भाव आहे, हे तुमचं प्रेम आहे। आणि म्हणून गोरक्षनाथ महाराज जायला निघाले। कशात बसले? विमानात, मोटरसायकल, 2 व्हीलर, 4 व्हीलर, काय घेतलं? ही तर नाथपंथीयांची खासियत आहे, काहीच लागत नव्हतं, झोळीच सगळं काही करत होती। नवनाथाची झोळी फार अद्भुत आहे। ये है नवनाथ की झोली, इसमें हाथ डाले तो न जाए खाली। या झोळीत एवढी मोठी ताकद आहे, हात घाला खाली जात नाही। काय त्याच्यामध्ये, काय नाही त्याच्यात ते विचारा। कि ये है नवनाथ की झोली, इसमें हाथ डाले तो ये न जाए खाली। इसमें है लाल अनमोल, लेकिन पगले इसे बार बार मत खोल। बार बार खोलेगा तो बज जाएगा, एक बार खोल ले काम बन जाएगा। नवनाथाची झोळी फार अद्भुत आहे बालाजी दादा। आणि म्हणून झोळीत हात घातला, व्यान अस्त्र जपोनी होटी, भाळी चर्चिली भस्मची मोठी। मग व्यान मंत्रे महिपाठी, गमन करून निघाला। व्यान मंत्राचा जप केला आणि त्याचा जप करून गमन करत वायू वेगानं, हनुमानजी जसे जातात ना तसे वायू वेगानं जायला निघाले। लवता डोळ्याचे पाते, क्षणी आला अवंतिके प्रत। 50 योजने निमिषात क्षितीत लंघोणी पातला। 50 योजनाचा अंतर, 50 योजन म्हणजे कमी नाही। रामेश्वरम ते श्रीलंका 7 योजन गा सागर पारा। 7 योजन गा सागर पारा। 100 योजनाचा अंतर रामेश्वरम ते श्रीलंका हे हनुमानजीनं पार केलेलं आहे। हनुमान चालीसामध्ये सगळं आलेलं आहे। श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी, बरनहु रघुबर विमल जसु जो दायको फलचारी। बुद्धिहीन तनु जानिके
सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोही हरहु कलेश विकार. दररोज म्हणायला लावा हनुमान चालीसा तुमच्या आमच्या मुलांना. दररोज मुलाला हनुमान चालीसा म्हणायला लावायचा, कारण हनुमानजी बुद्धीचे देवता आहेत. बलबुद्धी विद्या ज्ञानीनाम अग्रगण्यम सकल गुण निधानम वानरानामधीशम. आपण म्हणतोय अतुलित बलधाम है शैलावदेहम.